हॅलो ऑल. कालच्या सेशनमध्ये जे काही आहे आपलं, ओ माय गॉड, कालच्या सेशनमधलं शेवटला माईक बंद झाला होता. मी लक्षच नाही दिलं, ठीक आहे. पण रिव्हिजन चालू होतं, एवढं काही नाही झालंय, पण माईक बंद झाला होता, ठीक आहे. सो आजच्या सेशनमध्ये तसं नाही होणार आहे. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आणि आजच्या सेशनमध्ये सुद्धा आपल्याला इंटरॅक्टिव्ह राहायचं आहे, प्रत्येकाने उत्तर द्यायचे आहेत. आणि आपलं सेशन आजचं सुद्धा काय होणार आहे, युजफुल होणार आहे, इंटरॅक्टिव्ह होणार आहे. आणि मस्तपैकी आपण भरपूर क्वेश्चन्स जे आहेत ते काय करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत, ठीक आहे. उत्तर द्यायचा प्रयत्न करा, ठीक आहे. सर्वांनी पटपट 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 जॉईन व्हायचं आहे आणि आपल्याला पूर्णपणे काय करायचे आहेत, आता क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, ठीक आहे. तरी पण जर आवाज क्लिअर असेल तर तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये सांगा, ठीक आहे. जी काही आपली लाईव्ह प्रीमियर लावलेलं असतं यूट्यूबला, त्याच्यामध्ये तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये रिस्पॉन्स देऊ शकता. सो तुम्ही तो द्यायचा प्रयत्न करा आणि जेवढं सेशन इंटरॅक्टिव्ह ठेवता येईल, कारण की मी तर ठेवायचा प्रयत्न केला, तरी पण तुम्ही किती ते इंटरॅक्टिव्ह बनवता, तुम्ही किती लाईव्ह चॅटमध्ये रिस्पॉन्स देता, याच्यावरून कळत असतं की ते किती इंटरॅक्टिव्ह होत आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, सेशन इंटरॅक्टिव्ह करायचं आहे. लाईव्ह चॅटमध्ये तुम्ही रिस्पॉन्स देणार आहात, ठीक आहे. पहिला प्रश्न बघा. प्रत्येक प्रश्नाचा रिस्पॉन्स देण्यासाठी आपल्याकडे थोडाफार वेळ दिला जाईल. ऑप्शन नंबर किंवा जे काही आपलं काय आन्सर असेल, ऑप्शन नंबर किंवा शब्द उत्तराचा, तो तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये टाकायचा आहे. बघा, भारताकडे येणारा समुद्रमार्ग कोणी शोधला सांगा. वास्को द गामा कोण होता तो? डच, इंग्रज, पोर्तुगाल, फ्रेंच. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅटमध्ये आन्सर द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. काय असेल याचा आन्सर? वास्को द गामा यांनी समुद्री मार्ग शोधला होता, तो कोण होता? पोर्तुगीज होता, पोर्तुगाल होता, ठीक आहे. सो आपला करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 3, ठीक आहे. वास्को द गामा. साईडला नोट डाऊन करत चला, ठीक आहे. माझ्या सोबत साईडला नोट डाऊन करत चला, जेवढं होईल तेवढं, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या समितीच्या अहवालातील शिफारसीमुळे झाली? सांगा, कोणत्या समितीच्या अहवालाच्या शिफारशीमुळे झाली? लाईव्ह चॅटमध्ये आन्सर द्यायचा प्रयत्न करा. चार्ल्स वुल्ड, बेनेट कोलमन, मेकॉले आणि सँडलर, ठीक आहे. सांगायचा प्रयत्न करा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या समितीच्या अहवालामुळे झाली? सांगा सांगा पटपट. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. 1854 चा जो चार्ल्स वुडचा खलिता आहे, याच्यामुळे जो आधुनिक शिक्षणाचा पाया भरला गेला होता. आणि याच्या शिफारसीमुळे युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया 3 विद्यापीठांची स्थापना झाली, ठीक आहे. इकडेच लिहिते, साईडला नोट डाऊन करत चला. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई विद्यापीठ, ठीक आहे. 3 युनिव्हर्सिटीची स्थापना करण्यात आली याच्या शिफारसीनुसार. कोणते 3 विद्यापीठ होते ते? मुंबई, कलकत्ता, युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्ता, आणि अजून एक कोणतं होतं? युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास, ठीक आहे. साईडला हे 3ही नोट डाऊन करत चला. चार्ल्स वुडच्या खलित्यामुळे 1854चा चार्ल्स वुडचा खलिता होता, ज्याच्यामुळे ह्या 3 युनिव्हर्सिटीची 1857 मध्ये स्थापना करण्यात आली होती, या अहवालाच्या शिफारसीमुळे, ठीक आहे. अहवाल कधीचा आहे? 1854चा चार्ल्स वुडचा खलिता आहे आणि 1857 मध्ये ह्या 3 युनिव्हर्सिटीज काय होत्या? स्थापन केल्या गेलेल्या होत्या, ठीक आहे. साईडला नोट डाऊन करत चला. नेक्स्ट प्रश्न बघा. प्लासीची लढाई केव्हा झाली? 1757, 1805, 1906, 1909. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. 1909 ला काय झालं होतं? फेमस आहे मोर्ले मिंटो कायदा, आठवते का? 1909. सांगा, प्लासीची लढाई केव्हा झाली होती? उत्तर द्यायचा प्रयत्न करा. बंगालचा जो रॉबर्ट क्लाइव्ह, ठीक आहे,
रॉबर्ट क्लाइव्ह आणि सिराज उद्दौला यांच्यामध्ये ही प्लासीची लढाई झाली होती 23 जून रोजी. वर्ष सांगायचं तुम्हाला. लाईव्ह चॅट मध्ये सांगत चला. ठीक आहे, करेक्ट आन्सर द्यायचा प्रयत्न करा. या दोघांमध्ये प्लासीची लढाई झाली होती 23 जून. सांगा वर्ष, सांगा लाईव्ह चॅट मध्ये सांगा. चला, आपल्याला वर्ष विचारलेलं आहे. कधी झाली होती? याच्यामध्ये इंग्रजांचा विजय झाला होता आणि भारतामध्ये ब्रिटिश सत्तेची पायाभरणी झाली होती 1757 रोजी. 23 जून 1757 मध्ये रॉबर्ट क्लाइव्ह आणि सिराज उद्दौला यांच्यामध्ये काय झाली होती? प्लासीची लढाई झाली होती. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली गेली? सांगा. ज्योतिबा फुले यांनी कोणाच्या समोर अशी मागणी केली होती? सक्तीचं प्राथमिक शिक्षण व सोय. सांगा याचा आन्सर काय? सायमन आयोग, हंटर आयोग, नेहरू आयोग, मोर्ले मिंटो आयोग. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर सांगायचा प्रयत्न करा. पटपट पटपट याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा. आता ह्याच्याशी फेमस काही माईक, ठीक आहे, हा, ह्याच्याशी काही फेमस काही नावं आहेत. हे जे सायमन आयोग आहे, हंटर आयोग आहे, जसा की नेहरू आयोग कशासाठी फेमस आहे? नेहरू अहवालासाठी. ठीक आहे, त्याचप्रमाणे जे आपला मोर्ले मिंटो आयोग आहे ते कशासाठी? स्वतंत्र मतदार संघ याच्यासाठी फेमस आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे शिक्षणासाठी स्त्रींच्या प्राथमिक ज्या काही प्राथमिक आणि सक्तीचं शिक्षण आहे, मोफत शिक्षण देण्यासाठी हंटर आयोगासमोर ज्योतिबा फुले यांनी काय केलं होतं? मागणी केली होती. ठीक आहे, सो शिक्षणाशी संबंधित कोणता आयोग आहे? हंटर. एक फक्त तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू, आढावा यावा म्हणून. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. हे विष्णुबुवा ब्रह्मचारी या नावाने ओळखले जातात. विष्णू शास्त्री पंडित, विष्णू शास्त्री चिपळूणकर, विष्णू शिरवाडकर, विष्णू भिकाजी गोखले. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. पटपट पटपट लाईव्ह चॅट मध्ये सांगत चला. सांगा, पटपट सांगत चला. विष्णुबुवा ब्रह्मचारी हे कोण होते? बौद्धिक धर्माचे समर्थक होते. ठीक आहे, त्याचप्रमाणे समाज सुधारक सुद्धा ते होते. आणि ह्यांना काय नाव आहे? ह्यांचं मेन नाव काय आहे? कोणत्या नावाने ओळखले जातात? तर विष्णू भिकाजी गोखले म्हणून ते ओळखले जातात. लाईव्ह चॅट मध्ये इंटरॅक्टिव्ह राहिलं पाहिजे आपलं. लाईव्ह चॅट मध्ये तुम्ही आन्सर द्यायचा प्रयत्न करा. चुकू द्या, बरोबर येऊ द्या, पण देत चला. ठीक आहे, ह्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. ठीक आहे, आन्सर देत चला. ठीक आहे, कसंही येऊ द्या, चूक येऊ द्या, बरोबर येऊ द्या. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा. डॅश हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते. ज्योतिबा फुले, नारायणराव कड़कळ, ज्ञानोबा ससाने आणि विठ्ठल शिंदे. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ज्योतिबा फुले उत्तर नाहीये. ज्योतिबा फुले उत्तर. सत्यशोधक समाजाचे ते संस्थापक आहेत, पण कार्यवाहक असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगा पटपट, कोण होते कार्यवाहक? नारायणराव कड़कळ. खूप बेसिक प्रश्न आहेत. ठीक आहे, आणि याचे पटपट पटपट काही बेसिक प्रश्न असतील, फक्त आपल्याला नॉर्मल त्याच्याबद्दल आन्सर माहिती असेल तरी ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. ज्याच्यावरती डिटेल डिस्कशनची गरज आहे त्याच्यावर आपण डिटेल डिस्कशन करतच असतो. प्रत्येक सेशन मध्ये तुम्ही पाहत आहात या गोष्टी. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते? सांगा, लाईव्ह चॅट मध्ये सांगा. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते? सांगा. यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875, ओके, हा, 1875 मध्ये आर्य समाजाचे संस्थापक होते. हे आर्य समाजाची स्थापना यांनी केली होती. सांगा, यांचं मूळ नाव काय आहे? साईडला नोट डाऊन करत चला. आर्य समाजाचे संस्थापक. ठीक आहे, लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. चुकलं तरी पण चुकू द्या. लाईव्ह चॅट मध्ये मी तुम्हाला रिस्पॉन्स देत असते. ठीक आहे, सो लाईव्ह चॅट तुमच्या त्याच्यावरून मला कळेल की कोणाचं म्हणजे किती इंटरॅक्टिव्ह आहे, कोण खूप जास्त आन्सर देईल, ते सगळं लाईव्ह चॅट मधून कळत असतं. सो सांगा. देवेंद्रनाथ ठाकूर, मूळ शंकर तिवारी, भीमाशंकर तिवारी, अंबाशंकर तिवारी.
किती कन्फ्युजिंग ऑप्शन्स येतात. मागच्या पण प्रत्येक ऑप्शन्स मध्ये विष्णू नाव हे कॉमन होतं. सो मुद्दाम कन्फ्युजनसाठी असे ऑप्शन्स दिलेले असतात. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय आहे? मूळ शंकर तिवारी हे त्यांचं मूळ नाव आहे. आणि 1875 मध्ये त्यांनी काय केलं होतं? आर्य समाजाची स्थापना केली होती. ठीक आहे. नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? मांजरा, सिंदफणा, तापी, गोदावरी. सांगा पटपट, कोणत्या नदीवर बांधण्यात आले नाथसागर हे धरण? कोणत्या जिल्ह्यातलं आहे हे पण सांगा. जे काही लोक छत्रपती संभाजीनगर येथील राहणारे असतील त्यांना माहित असेल नाथसागर धरण. जायकवाडी डॅम वगैरे माहिती असेल. ठीक आहे. सो हे कोणत्या नदीवरती आहे? हे आहे गोदावरी नदीवरती आहे. कुठे? छत्रपती संभाजीनगर. मागच्या एका क्वेश्चन मध्ये सुद्धा आपल्याला नाथसागरचा उल्लेख आला होता. ठीक आहे. जे काही धरण आहेत किंवा मोठे मोठे डॅम आहेत, जायकवाडी प्रकल्प आहेत, हे सर्व क्वेश्चन्स मध्ये विचारल्या जातात. ठीक आहे. ह्याच्यावरती फोकस असला पाहिजे तुमचा. आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. सो आपल्याला कळलं पाहिजे की एक्झामिनर कशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारत असतो. ठीक आहे. सो त्याची जी माइंड थिंकिंग आहे की क्वेश्चन कसे काढायचे, कशावरून क्वेश्चन्स येतो, हे आपल्याला PYQ सॉल्व्ह केल्यावरती संभाव्य प्रश्न जे काही आपण क्वेश्चन्स पाहतो त्याच्यावरून आपल्याला कळतं की एक्झामिनर आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारत असतो. ठीक आहे. इट्स ऑल अबाउट माइंडसेट. आपल्याला जर पुढच्याचा माइंडसेट कळला तर आपल्याला काही गोष्टी आपोआप म्हणजे सोप्या पडतात. ठीक आहे. सो जास्त क्वेश्चन सॉल्व्ह केल्यामुळे आपल्याला काय होईल? माइंडसेट तर कळेलच, आपला कॉन्फिडन्स पण वाढेल आणि आपण काय करू शकू? जेवढे जास्त प्रश्न सोडवू तेवढं आपलं रिव्हिजन पण होत असतं. ठीक आहे. रिव्हिजन होतं, PYQ होतं, माइंडसेट कळतो, कन्सिस्टन्सी होते, कॉन्फिडन्स सुद्धा वाढत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न बघा. मी वनस्पती, हे वनस्पती नाहीये, वनवासी आहे. ठीक आहे. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? जीवन संघर्ष जो आहे तो व्यक्तीचा ह्या आत्मचरित्रामध्ये दिलेला आहे. कोणाच्या जीवन संघर्षावर आधारित आहे? सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. अनुताई वाघ, मेघा पाटकर, विजयाताई चौक आणि सिंधुताई सपकाळ. सांगायचा आन्सर काय आहे? करेक्ट आन्सर. लाईव्ह चॅट इंटरॅक्टिव्ह पाहिजे. जर हे 3 वाजताचं सेशन आहे, 3 वाजता आपलं पडतं, 3 वाजताच तुम्हाला ह्याची लाईव्ह चॅट उपलब्ध असेल, नंतर नसेल. ठीक आहे. जे नंतर बघतात त्यांनी कमेंट मध्ये उत्तर द्या, ते सुद्धा मी पाहते. आणि ज्या सध्या 3 वाजता लाईव्ह प्रीमियरला जॉईन झालेत त्यांनी सर्व कट करून रिफ्रेश करून त्यांना लाईव्ह चॅटचा परत एकदा ऍक्सेस मिळेल. जर तुम्ही एकदा लाईव्ह चॅट कट केली तर ते तुम्हाला डबल दिसत नाही. मग त्याच्यासाठी पूर्ण युट्यूब कट करावं लागतं, पूर्ण रिफ्रेश करावं लागतं आणि परत एकदा लेक्चर जॉईन करावं लागतं. मग तुम्हाला काय होतं? लाईव्ह चॅटचा ऑप्शन दिसतो. जर तुम्ही एकदा त्याला कट केलं तर मग डायरेक्ट फक्त कमेंट्सचाच ऑप्शन दिसतो. ठीक आहे. सांगा, मी वनवासी आत्मचरित्र कोणाचं आहे? कोणाच्या जीवन संघर्षावर आधारित आहे? तर हे आहे सिंधुताई सपकाळ यांचं. ठीक आहे. मी वनवासी. नेक्स्ट प्रश्न बघा. राष्ट्रपती हे देशाचे डॅश आहेत? द्वितीय नागरिक, प्रथम नागरिक, तृतीय नागरिक, सर्वसामान्य. सांगा, कोण आहेत राष्ट्रपती हे? राष्ट्रपती हे देशाचे, आता बेसिक प्रश्न आहे, आपण लॉजिक न पण सांगू शकतो की राष्ट्रपती हे कोण आहेत देशाचे? प्रथम नागरिक असतात. ठीक आहे. हेड ऑफ गव्हर्नमेंट, शासन प्रमुख कोण असतं? सांगा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. शासन प्रमुख, हेड ऑफ, पहिला काउंटर प्रश्न आजचा. ठीक आहे. कोण असतं? लाईव्ह चॅट मध्ये आन्सर द्या किंवा कमेंट मध्ये पण टाका. सेशन झाल्यावर कमेंट मध्ये टाकलं तरी चालेल. आजचा पहिला प्रश्न आहे तुम्हाला काउंटर प्रश्न. ठीक आहे. अमृत क्रांती कशाशी संबंधित आहे? दूध उत्पादनात वाढ, फलोत्पादनात वाढ, रस्ते विकास आणि नद्या जोड प्रकल्प. ठीक आहे. सांगा, आपल्याला विचारलेलं आहे अमृत क्रांती कशाशी संबंधित आहे? लाईव्ह चॅट मध्ये उत्तर सांगत चला पटपट पटपट. दूध उत्पादनात वाढ कोणत्या क्रांतीशी रिलेटेड आहे? श्वेत क्रांती याला आपण म्हणूयात. ठीक आहे.
साईडला नोट डाऊन करत चला माझ्यासोबत, ठीक आहे. श्वेत क्रांती. त्याचप्रमाणे फलोत्पादनात वाढ असेल किंवा बागायती शेतीच्या म्हणजे जे काही उत्पादन असेल त्याच्यात जर वाढ असेल तर याच्याशी हे कशाशी रिलेटेड आहे, सुवर्ण क्रांती आपण असं म्हणूया त्याला, ठीक आहे. सांगा आता अमृत क्रांती कशाला म्हणतात, अमृत क्रांती सांगायचा प्रयत्न करा. ज्या काही नद्या आहेत या नद्यांना परस्परांशी जोडण्याच्या संकल्पनेशी संबंधित कोणतं आहे, अमृत क्रांती आहे. सो अमृत क्रांती कशाशी संबंधित आहे, नद्या जोड प्रकल्पाशी संबंधित आहे. लाईव्ह चॅट मध्ये आन्सर सांगत चला, ठीक आहे. सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट प्रश्न बघा. ब्रिक्स या जागतिक पातळीवरील देशांच्या संघटनेत समाविष्ट नसलेला देश कोणता, सांगा. आता ब्रिक्सच्या नावातच त्यांचे देश आहेत. लाईव्ह चॅट मध्ये आन्सर सांगत चला. ऑप्शन्स बघा काय आहेत आपले, चीन, भारत, ब्रिटन, रशिया. सर्वात पहिलं बी कशासाठी आहे, ब्राझील, नॉट ब्रिटन, ठीक आहे. साईडला नोट डाऊन करत चला, कोणाला माहिती नसेल तर. भरपूर जणांना माहित असेल पण काही काही जण असे पण आहेत ज्यांना माहिती नाही. सो ठीक आहे, साईडला हे नोट डाऊन करत चला, तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुमच्याजवळ तयार असेल. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन इन द सेन्स ब्रिक्स बद्दलची जी काही माहिती असेल ती शॉर्टकट आपण थोडी लिहून घेऊयात, ठीक आहे. ब्रिक्स मध्ये कोणते देश समाविष्ट आहेत, पहिला ब्राझील झाला, दुसरा आहे रशिया, ठीक आहे. तिसरा इंडिया, नॉट इटली, ठीक आहे, इंडिया. सी चायना, ओके, लिहित चला. आणि पाचवा कोणता आहे, साऊथ आफ्रिका, जो की नंतर जोडला गेलेला होता. ठीक आहे. सो हे 5 देश आहेत आणि आपल्या ऑप्शन मध्ये कोणतं नाहीये, ह्याच्यामध्ये ब्रिटन नाहीये. सो ब्रिटन हा ब्रिक्स मध्ये समाविष्ट नाहीये. ज्या काही विकसनशील अर्थव्यवस्था आहेत देशांच्या, एकतर विकसित, विकसनशील आणि अविकसित, ठीक आहे. सो जे विकसनशील देश आहेत त्या विकसनशील देशाच्या अर्थव्यवस्थांना एकत्रित आणण्याच्या उद्देशाने हे ब्रिक्सची स्थापना केली गेलेली होती. जी आपली न्यू डेव्हलपमेंट बँक आहे, मागच्या सेशन मध्ये आपण पाहिलं NDB, याच्या थ्रू त्यांनी जे विकासाच्या योजना आहेत त्यांच्यासाठी त्यांना प्राधान्य देण्यासाठी ही बँक सुद्धा त्यांनी स्थापन केलेली होती. याच्या मार्फत जे विकास प्रकल्प आहेत त्यांना निधी देण्यासाठी ही बँक आहे, ठीक आहे. ब्रिक्सच्या देशांनी ही बँक स्थापन केली होती. आपण मागच्या सेशन मध्ये थोडं साईडला झालं का, ठीक आहे, सेकंड इकडे लिहिते. यांनी NDB बँकेची स्थापना केली होती, ठीक आहे, न्यू डेव्हलपमेंट बँक. याच्यामध्ये जे काही विकास प्रकल्प आहेत, ठीक आहे, यांना विकास प्रकल्पांना निधी देण्यासाठी स्थापन केली होती ब्रिक्सच्या देशांनी. मागच्या सेशन मध्ये आपण पाहिलं या बँकेबद्दल प्रश्न आलेला होता, ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, अजून काय आहे याचे प्रमुख कारण, हे जे स्थापनेमागचं प्रमुख उद्दिष्ट, जागतिक पातळीवरती जे काही पाश्चिमात्य देश आहेत त्यांच्यावरती जे काही आपलं अवलंबित्व आहे ते कमी करायचं होतं, ठीक आहे. पाश्चिमात्य देशांवरील अवलंबित्व कमी करणं हे सुद्धा याचं एक मेन मोटो आहे, ठीक आहे. साईडला माझ्या सोबत नोट डाऊन करत चला. पाश्चिमात्य देशांवरती जे काही आपलं अवलंबित्व आहे ते काय करायचं आहे, कमी करायचं आहे, ठीक आहे. त्याचप्रमाणे अजून काही काही काय उद्दिष्ट आहेत सांगा, प्रमुख कारण काय आहेत. परस्पर जो काही व्यापार आहे आणि एकमेकांना जे काही आर्थिक सहाय्य आहे ते वाढवायचं आहे, ठीक आहे. साईडला नोट डाऊन करत चला. परस्पर संबंध व आर्थिक सहाय्य वाढवायचे, ठीक आहे. साईडला नोट डाऊन करत चला. उद्दिष्ट जे काही हे स्थापनेमागचे कारण, प्रमुख कारणे आहेत. माझ्या सोबत नोट डाऊन करत चला, वाढवणे, ठीक आहे. त्याचप्रमाणे अजून काय उद्दिष्ट आहेत सांगा. आर्थिक सहकार्य करणं, जसं की इन्व्हेस्टमेंट असेल, डेव्हलपमेंट असेल, एकमेकांमध्ये करायची आहे, ठीक आहे.
डेव्हलपमेंट झाली पाहिजे, हे देश एकमेकांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, ठीक आहे. आर्थिक सहाय्य वाढवायचं आहे, पाश्चिमात्य देशांवरती अवलंबित्व कमी करायचं आहे, ठीक आहे. आणि NDB मार्फत विकास प्रकल्पांना आपल्याला ते काय करतात, निधी देत असतात. नेक्स्ट प्रश्न बघा, भारतीय संशोधनाने कोणत्या देशाकडून मूलभूत कर्तव्यांची संकल्पना घेतली आहे? रशिया, जर्मनी, युनायटेड किंगडम अँड ऑस्ट्रेलिया. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? मूलभूत कर्तव्याची जी काही संकल्पना आहे ती कोणत्या देशाकडून घेतलेली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर सांगत चला. सांगा. रशिया, जर्मनी, युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलिया. सो जी मूलभूत कर्तव्यांची संकल्पना आहे ती आपण कोणाकडून घेतलेली आहे? रशियाकडून घेतलेली आहे, USSR, ठीक आहे. सांगा, जर्मनीकडून काय घेतलं? लाईव्ह चॅट मध्ये सांगत चला. जर्मनीकडून काय घेतलेलं आहे? जे काही आणीबाणी काळात मूलभूत हक्क स्थगित होतात हे आपण जर्मनीकडून घेतलेलं आहे. साईडला नोट डाऊन करत चला. मूलभूत हक्क स्थगित होतात कधी? आणीबाणीच्या काळामध्ये. माझ्यासोबत साईडला नोट्स काढत चला, ठीक आहे. आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांची स्थगिती होते, ते कोणाकडून घेतले? आपण जर्मनीकडून घेतलेलं आहे. सांगा, युनायटेड किंगडम कडून काय घेतलं आणि ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलं? लाईव्ह चॅट मध्ये सांगत चला. जे काही संसदीय शासन पद्धती आहे, एकल नागरिकत्व आहे, ते आपण कोणाकडून घेतलेलं आहे? युनायटेड किंगडम कडून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलं आहे सांगा. आधी युनायटेड किंगडमचं लिहून घेऊयात आपण. काय घेतलेलं आहे? एकच नागरिकत्व, कायद्याचं राज्य, ठीक आहे. त्याचप्रमाणे संसदीय शासन पद्धती. साईडला नोट डाऊन करत चला माझ्या सोबत, ठीक आहे. हे काय घेतले आहे आपण? UK कडून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलेलं आहे सांगा. ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलेलं आहे? समवर्ती सूची. चला सांगायचा प्रयत्न करा. अजून काय घेतलंय? ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून आपण काय घेतलेलं आहे? समवर्ती सूची घेतलेली आहे. त्याचप्रमाणे काय घेतलेलं आहे? जे काही संसदेच्या दोन्ही सभागृहाचं संयुक्त अधिवेशन असतं ते आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. लिहा इथे साईडला समवर्ती सूची. शॉर्टकट नोट डाऊन करत चला, ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन, ठीक आहे. दोन्ही सभागृहाचे जे काही संयुक्त अधिवेशन असेल याची तरतूद कशामध्ये आहे सांगा पटपट. ऑस्ट्रेलियामध्ये, ऑस्ट्रेलियाच्या संविधानामध्ये, ठीक आहे. सो सांगा कोणाकडून काय घेतलंय? मूलभूत कर्तव्याची संकल्पना आपण कोणाकडून घेतलेली आहे? रशियाकडून. जर्मनीकडून काय घेतलेलं आहे? आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत हक्कांची स्थगिती. युनायटेड किंगडम कडून काय घेतलेलं आहे? एकच नागरिकत्व आणि कायद्याचे राज्य, संसदीय शासन पद्धती, या सर्व गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाकडून समवर्ती सूची आणि दोनही सभागृहांचे जे काही संयुक्त अधिवेशन असेल याच्याबद्दलचे जे काही तरतूद आहे ते आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. करेक्ट आन्सर काय आहे आपल्या प्रश्नाचा? रशिया, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न हे आधी लिहून घ्या. मी साईडला थांबते, हे लिहून घ्या, ठीक आहे. सांगा याचं करेक्ट आन्सर काय आहे. आता झालं, ठीक आहे. याचं करेक्ट आन्सर लिहून घ्या. नेक्स्ट प्रश्न बघा. बहादूर शहाच्या सैन्याचे दिल्लीत नेतृत्व कोणी केले? बख्त खान, बहादूर खान, बाबू कुमार सिंह, अजीम उल्ला. सांगा. सोपा प्रश्न आहे, हिस्ट्रीशी रिलेटेड आहे. बहादूर शहाच्या सैन्याचे दिल्लीत नेतृत्व कोणी केले होते?
लाईव्ह चॅट मध्ये सांगा, उत्तर सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये सांगा, पटपट उत्तर सांगा. ठीक आहे, त्याचं करेक्ट आन्सर काय आहे? भक्तकान आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण. सन 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणांचा अंत करण्यात आला? सांगा, विस्तारवादी, साम्राज्यवादी, वसाहतवादी, दहशतवादी. उत्तर द्यायचा प्रयत्न करा, सांगा पटपट उत्तर. 1857ला ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपली होती. ठीक आहे, 1857ला जी काही ईस्ट इंडिया कंपनीची जी काही सत्ता काय होती, ती सत्ता संपली होती. ओके, मग जे काही सर्व सत्ता आहे ती कुठे गेली होती? ब्रिटिश क्राऊन कडे गेली होती. ठीक आहे, ब्रिटिश क्राऊन कडे सर्व सत्ता घेतली गेलेली होती. आणि मग त्याच्यामध्ये काय ठरवलं होतं सांगा, आणि त्याला आपण कोणतं धोरण असं म्हणतो? सांगा, कोणत्या धोरणाचा अंत केला गेलेला होता? सांगायचे तेच तुम्हाला. आता याच्यामध्ये हे सर्व सत्ता कुठे गेली होती? आपल्या ब्रिटिश क्राऊन कडे गेलेली होती. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं ठरवलं होतं, जेव्हा आपण नवीन प्रदेश जिंकून तो नवीन प्रदेश जोडण्याचं जे धोरण होतं, म्हणजे जे आपलं विस्तार करण्याचं धोरण होतं, त्या धोरणाचा इथे अंत केले गेलेला आहे. त्याच्यामुळे आपलं करेक्ट आन्सर काय आहे? विस्तारवादी धोरण. नवीन प्रदेश एखादा जिंकला तर तो नवीन प्रदेश, जिंकलेला प्रदेश परत एकत्र जोडून आपला जो काही साम्राज्याचा विस्तार आहे तो विस्तार करण्याचं जे काही धोरण आहे ते इथे थांबवलं गेलेलं होतं. त्याच्यामुळे विस्तारवादी धोरणाचा जो काही अंत आहे तो इथे झालेला होता. नेक्स्ट प्रश्न वाचा. वस्तूचे वजन सर्वात जास्त कुठे असते? वेट सांगा. काय आहे? विषुववृत्तावर, ध्रुवावर, चंद्रावर, पृथ्वीच्या केंद्रात. आता हे सर्व कशावर डिपेंड असतं? ग्रॅव्हिटेशनल. ठीक आहे, गुरुत्वीय त्वरणावरती अवलंबून असतं. सांगा. चंद्रावर वजन एकदम कमी असतं, चंद्र तर ऑप्शन मध्ये येतच नाही. ठीक आहे, पृथ्वीच्या केंद्रात ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशन जे असतं ते किती असतं? ग्रॅव्हिटी 0 असते. तर मग आपलं वजन किती झालं? 0. ठीक आहे, आपल्याला काय विचारलेलं आहे? सर्वात जास्त कुठे असते? सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. जे काही विषुववृत्त आहेत तर त्या विषुववृत्तावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कमी असतो, त्याच्यामुळे वजन पण काय असतं? कमी असतं. सो ध्रुव हे करेक्ट आन्सर आहे. ध्रुवावरती आपलं सर्वात जास्त वजन असतं, जिथे सर्वात जास्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत असतो. ठीक आहे, पृथ्वीच्या आकारमानानुसार. तर त्याच्यामुळे तिथे काय असतं? वस्तूचं वजन सर्वात जास्त असतं. चंद्रावरती खूप कमी असतं आणि पृथ्वीच्या केंद्रात ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0 असतो. ठीक आहे, सो तिथून आपलं वजन सुद्धा काय असेल? 0 असेल. ठीक आहे, सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ध्रुवावरती. नेक्स्ट प्रश्न बघा. प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस प्रक्रियेत कोणता वायू शोषला जातो? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन. आता याच्यामध्ये पाण्याचा वापर होत असतो. ओके, त्याचप्रमाणे ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. ओके, त्याचप्रमाणे सनलाइट वापरून ते काय होतं? ग्लुकोज तयार करतात. सूर्यप्रकाश. सांगा, प्रकाश संश्लेषणाची हीच प्रक्रिया आहे ना? सूर्यप्रकाश वापरून त्यांनी काय करायचं आहे? तर अन्न तयार करायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांचं मेन काय आहे? सनलाइट, जे की ग्रीन पिगमेंटेड असतं आपल्या पानांवरती झाडांच्या, क्लोरोफिल आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, सनलाइट ऍब्झॉर्ब करतात ते. सनलाइट सोबतच काय ऍब्झॉर्ब करतात? ते कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि पाणी याचा वापर करून ते काय करतात? ग्लुकोज तयार करत असतात. ऑक्सिजन बाहेर सोडत असतात. आणि आपल्याला प्रश्नात काय विचारला आहे? वायू शोषला जातो कोणता? वातावरणातील कार्बन डायऑक्साईड हा वनस्पती शोषून घेत असतात. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. ध्वनीचा वेग, स्पीड ऑफ साऊंड, सर्वात जास्त कोणत्या माध्यमात असतो? वायू, द्रव, स्थायू, निर्वात. सांगा, सर्वात जास्त. परत एकदा प्रत्येक सेशन मध्ये आठवण करून देत आहे. सर्वात जास्त, पहिला, शेवटचा, सर्वात जास्त, सर्वात मोठा, सर्वात लहान, सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा. ठीक आहे, सर्वात जुना, असं पण विचारलेलं प्रश्न विचारला जातो याच्यावर. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ध्वनीचा वेग सर्वात जास्त कशात असतो? एक तुम्हाला मी ह्याची सिरीज सांगते. ठीक आहे, सॉलिड, नंतर
लिक्विड, ठीक आहे, नंतर गॅसियस, ठीक आहे, आणि नंतर व्हॅक्यूम. सो आपला आता ह्या रेंज वरून सांगा उत्तर काय आहे. आता ह्याच्यावरून तरी सांगा, डायरेक्ट उत्तर दिले समोर. सर्वात जास्त कशात आहे, लाईव्ह चॅट मध्ये सांगत चला, ठीक आहे. सो सर्वात जास्त कशामध्ये आहे, स्थायू सॉलिड मध्ये आहे सर्वात जास्त. इथे जे कण आहेत ते खूप जवळ जवळ असल्यामुळे काय होतं, सर्वात जास्त प्रमाणात काय होतं, इथे ध्वनी साऊंड ट्रॅव्हल करत असतो. त्याच्यानंतर लिक्विड मध्ये थोडा मध्यम प्रमाणात जे काही ध्वनीचा वेग आहे तो असतो, त्याचप्रमाणे गॅसमध्ये अतिशय कमी असतो आणि व्हॅक्यूम मध्ये बिलकुल पण नसतो, ठीक आहे. व्हॅक्यूम मधून स्पीड ऑफ साऊंड ट्रॅव्हल करत नाही. निर्वातातून जे काही आपला ध्वनी आहे तो तिथून प्रवास करत नसतो, ठीक आहे. सो सर्वात जास्त कशामध्ये आहे, स्थायू, नंतर द्रव, नंतर वायू आणि नंतर निर्वात. निर्वातामध्ये साऊंड ट्रॅव्हल करत नाही. स्थायू मध्ये सर्वात जास्त करतो, लिक्विड मध्ये मध्यम आणि गॅस मध्ये खूप कमी आणि व्हॅक्यूम मध्ये एकदम 0, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, न्यूट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला सांगा. अर्नेस्ट रुदरफोर्ड, जे थॉम्सन, जेम्स चॅडविक, जॉन डाल्टन. आता प्रत्येक सायंटिस्टने कशाचा शोध लावला हे सुद्धा ज्याला माहिती आहे त्यांनी सांगायचा प्रयत्न करा, ठीक आहे. ज्याचं सायन्स खूप स्ट्रॉंग आहे ते सांगू शकल. प्रत्येक शास्त्रज्ञाने कशाचा ना कशाचा तरी शोध लावलेला आहे आणि ते तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्या आधी न्यूट्रॉन्सचा कोणी लावला हे उत्तर सांगायचा प्रयत्न करा. न्यूट्रॉन्सचा शोध कोणी लावला सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. जे काही न्यूट्रॉन्सचा शोध आहे तो कोणी लावलेला आहे सांगायचा आहे. न्यूट्रॉन्सचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला, कोणत्या वर्षी लावला, ठीक आहे, सांगा. 1932 मध्ये लावला होता. बरं ठीक आहे, वर्ष सांगितलं. आता शास्त्रज्ञ सांगा, कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता. सो जेम्स चॅडविक याने लावला होता न्यूट्रॉन्सचा शोध. त्याचप्रमाणे बाकीचे आता सायंटिस्ट सांगा. रुदरफोर्ड यांनी कोणत्या कशाचा शोध लावला होता. लाईव्ह चॅट मध्ये मी तुम्हाला वेळ देत आहे आन्सर सांगायला, प्रत्येकाचं सांगायचं आहे. अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी कशाचा शोध लावला होता, तर त्यांनी न्यूक्लियस जे काही अणुकेंद्र आहे न्यूक्लियसचा शोध त्यांनी लावला होता. ओके, ज्यांना माहिती नाही त्यांनी साईडला नोट डाऊन करत चला. जे थॉम्सन यांनी कशाचा शोध लावला होता सांगा. जे थॉम्सन यांनी कशाचा शोध लावला होता, तर यांनी इलेक्ट्रॉन्सचा शोध लावला होता, ठीक आहे. आणि जॉन डाल्टन यांनी आपल्याला काय दिली होती सांगा, एक थिअरी दिली होती ज्याला आपण काय म्हणतो, अणुसिद्धांत. ओके, साइडला हे सर्व नोट डाऊन करत चला. आपलं करेक्ट आन्सर काय आहे, जेम्स चॅडविक हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, विजेचा उत्तम वाहक, बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी कोणता आहे. तांबे, ॲल्युमिनियम, चांदी, सोने. जे तांबे आहे ते वापरला जातो कारण की तो स्वस्त आहे, पण सर्वात जास्त बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, उत्तम वाहक कोण आहे सांगा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा, सांगा. याच्यामध्ये सर्वात जास्त विद्युत वहन क्षमता, बेस्ट कंडक्टर म्हणजे काय, सर्वात जास्त सर्वात चांगली विद्युत वहन क्षमता. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. साईडला मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नोट डाऊन करेपर्यंत. त्याचप्रमाणे चांगली विद्युत वाहक संस्था, आपलं विद्युत वहन क्षमता म्हणजे बेस्ट कंडक्टर, ठीक आहे. त्याचप्रमाणे जे काही फ्री इलेक्ट्रॉन्सची मुवमेंट आहे ती एकदम सोप्या पद्धतीने येथे होत असते, ठीक आहे. त्याच्यामुळेच तर हे चांगला कंडक्टर आहे, ठीक आहे. फ्री इलेक्ट्रॉन्सची मुवमेंट सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा लाईव्ह चॅट मध्ये. सर्वांनी उत्तर द्यायचं आहे, सर्वांनी, ठीक आहे, सांगा. त्याचप्रमाणे सर्वाधिक आपल्याला काय विचारलेलं आहे, उत्तम विजेचा वाहक सांगा कोण आहे. सो हे सर्व जे काही गुणधर्म आहेत फ्री इलेक्ट्रॉन्सची, इझी, ठीक आहे, इझी मुवमेंट होते, इझी फ्री इलेक्ट्रॉन्स, खूप सोप्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने फ्री इलेक्ट्रॉन्सची मुवमेंट होते.
खूप जास्त जे काही विद्युत वहन क्षमता ज्याची चांगली आहे, जो की बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, तो कोण आहे? चांदी. ठीक आहे. सिल्वर ज्याला आपण काय आहे सोनं त्याची Ag. ओके, हे साईडला नोट डाऊन करत चला. सो सर्वात चांगला बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी कोण आहे? चांदी आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न बघूयात. आजचे प्रश्न झालेत. आपण एकदा परत परत आपल्या नेहमीच्या प्रमाणे काय करायचं आपल्याला आता रिव्हिजन करायचं आहे. एक मिनिट, रिव्हिजन करून घेऊयात चला. सो भारताकडे येणारा समुद्रमार्ग कोणी शोधला? वास्को द गामा, जो कोण आहे? पोर्तुगीज, पोर्तुगाल ह्याचा आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या समितीच्या अहवालातील शिफारसीमुळे झाली? चार्ल्स वूडच्या खलित्यात होतं आणि त्यांच्या शिफारसी 1854चा जो काही चार्ल्स वूडचा खलिता होता त्याच्याद्वारे 1857 मध्ये 3 युनिव्हर्सिटीची स्थापना झाली, मुंबई, कलकत्ता आणि मद्रास. ठीक आहे. प्लासीची लढाई कोणामध्ये झाली होती? तर झाली होती ती रॉबर्ट क्लाइव्ह आणि सिराज उद्दौला. कधी झाली होती? एक्झॅक्ट डेट माहिती पाहिजे तुम्हाला. 23 जून 1757 मध्ये. ठीक आहे. आता इथे फक्त वर्ष विचारले, पण काही काही प्रश्नामध्ये असे एक अ ब क ड असे 4 स्टेटमेंट येतात आणि वरीलपैकी किती विधान बरोबर किंवा चूक आहेत असं विचारलं जातं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मुद्दामून कन्फ्यूज करण्यासाठी फक्त 1757ला प्लासीची लढाई झाली असं देत नाहीत, तर 23 जून रोजी 1757 रोजी प्लासीची लढाई झाली आणि कोणामध्ये झाली असे 3-4 सेंटेन्स देतात. त्याच्यामध्ये तुम्हाला विचारतात की कोणते वरील विधान बरोबर आहेत. त्याच्यामुळे आपल्याला काय ते एक्झॅक्ट डाटा, एक्झॅक्ट जी काही इन्फॉर्मेशन ती माहिती पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न काय होता? ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक व मोफत शिक्षण ची सोय करावी असं कोणत्या आयोगासमोर मांडणी केली होती? तर हंटर आयोगासमोर. ठीक आहे. नेक्स्ट आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी या नावाने कोणाला ओळखलं जातं? तर विष्णू भिकाजी गोखले यांना ओळखलं जातं. काय आहे? सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक कोण आहेत? नारायणराव कडकळ. ठीक आहे. सचिव किंवा कार्यवाहक असं आपण त्यांना म्हणू शकतो. स्वामी दयानंद सरस्वती यांनी कशाची स्थापना केली होती? आर्य समाजाची स्थापना केली होती 1875 मध्ये. आर्य समाजाची स्थापना केली होती. त्यांचं मूळ नाव काय आहे? मूळ शंकर तिवारी हे त्यांचं मूळ नाव आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न काय होता? नाथसागर धरण, जायकवाडी डॅम, छत्रपती संभाजीनगर कोणत्या नदीवरती आहे? गोदावरी नदीवरती आहे. मी वनवासी हे आत्मचरित्र जीवन संघर्षावर आधारित आहे, सिंधुताई सपकाळ यांच्या. ठीक आहे. जे काही आपलं रिव्हिजन होत असेल तेव्हा सेशन लेफ्ट करू नका. भले आपण प्रश्न पाहताना सुद्धा खूप 2-3 वेळेस प्रश्न वाचला असेल, त्याचं एक्झाम्पल, त्याचं आन्सर, त्याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लिहून घेतलेली असेल, पण परत एकदा आता तुम्ही सेशन झाल्यावर परत रिवाइज करता की नाही माहित नाही, पण सेशनच्या शेवटी जर रिव्हिजन होत असेल तर तुमचं लगेच तिथं सेकंड टाइम रिव्हिजन होत असतं. त्याच्यामुळे रिव्हिजन कधीच सोडायचं नाही. ठीक आहे. सो रिव्हिजन पूर्ण सेशन पाहायचं आहे. मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचं आहे? सिंधुताई सपकाळ यांचं आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. राष्ट्रपती देशाचे कोण आहेत? प्रथम नागरिक आहेत. पहिला काउंटर क्वेश्चन इथं आहे तुम्हाला. शासन प्रमुख, हेड ऑफ गव्हर्नमेंट कोण असतं? सांगा, कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. नेक्स्ट आहे अमृत क्रांती कशाशी संबंधित आहे? तर नद्या जोड, ज्या काही नद्या आहेत त्या एकमेकांना जोडण्याची जी काही संकल्पना आहे त्याच्याशी रिलेटेड हा प्रकल्प आहे अमृत क्रांती. त्याचप्रमाणे बागायती शेती आणि जी काही आपली फलोत्पादनात वाढ असेल याच्याशी रिलेटेड कोणती क्रांती आहे? सुवर्ण क्रांती आहे. त्याचप्रमाणे दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी कोणती क्रांती होती? श्वेत क्रांती आलेली होती. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. ब्रिक्स या जागतिक पातळीवर संघटनेत समाविष्ट नसलेला देश कोणता आहे? ब्रिटन आहे. ठीक आहे. हे 5 देश आणि याच्यावरूनच नाव काय पडलंय? ब्रिक्स. ठीक आहे. याच्यामध्ये सर्व विकसनशील ज्या काही अर्थव्यवस्था असलेले देश आहेत हे सर्व देश याच्यामध्ये आहेत आणि पाश्चिमात्य देश जे आहेत त्याच्यावरती आपल्याला अवलंबित्व कमी करायचं आहे. ठीक आहे. एकमेकांना आर्थिक सहाय्य करायचं आहे. एकमेकांमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि डेव्हलपमेंटचं मेन उद्दिष्ट यांचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. भारतीय संशोधनाने मूलभूत कर्तव्याची संकल्पना कोणाकडून घेतलेली आहे? रशियाकडून घेतलेली आहे, USSR. ठीक आहे. नेक्स्ट बघा.
बहादूर शहाच्या सैन्याचे दिल्लीत नेतृत्व कोणी केले होते? बख्त खान यांनी केले होते. नेक्स्ट प्रश्न बघा, 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला? जे काही नवीन जिंकलेले प्रदेश आहेत ते जोडून विस्तार करण्याचा जो काही विस्तारवादी धोरण होतं याचा इथे अंत करण्यात आलेला आहे. सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? विस्तारवादी धोरण. नेक्स्ट आहे, वस्तूचं वजन सर्वात जास्त कुठं असतं? तर ध्रुवांवरती सर्वात जास्त असतं. ठीक आहे. पृथ्वीच्या केंद्रात ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0 असतो, ग्रॅव्हिटेशन 0 असतो, ग्रॅव्हिटी 0 असते. ठीक आहे, काहीही म्हणा. तर त्याच्यामुळे वेट सुद्धा काय आहे? 0. त्याच्यामुळे आपल्याला सर्वात जास्त विचारले कुठं असतं? ते ध्रुवांवरती असतं. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिसची प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये काय असतं? वॉटर सनलाईट वापरून काय केलं जातं? फूड तयार केलं जातं, ग्लुकोज तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये जो काही कार्बन डायऑक्साईड वायू आहे तो शोषला जातो आणि ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, ध्वनीचा वेग सर्वात जास्त कोणत्या माध्यमातून असतं? हे तुम्ही नोट डाऊन केला असेल, नसेल केलं तर नोट डाऊन करत चला साईडला. ठीक आहे. सो जो काही ध्वनीचा वेग आहे तो स्थायूमध्ये सर्वात जास्त असतो, कारण की तिथे कण खूप जवळ असतात. त्याच्यामुळे सर्वात जास्त ट्रॅव्हल साऊंड कुठून करत असेल तर तो सॉलिड मधून करतो, नंतर द्रव आणि नंतर गॅसियस मधून म्हणजेच काय तर वायूतून, आणि व्हॅक्यूम मधून तो प्रवास करत नाही. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? जेम्स चॅडविक यांनी लावला. रुदरफोर्ड कशाचा लावला? न्यूक्लियसचा शोध लावला. थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉन्सचा शोध लावला. त्याचप्रमाणे जो अणुसिद्धांत आहे तो आपल्याला कोणी दिलेला आहे? जॉन डाल्टन यांनी दिलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, विजेचा उत्तम वाहक बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, ज्याच्या विद्युतची वाहक क्षमता जास्त आहे ते कोणामध्ये आहे? ऑप्शन पैकी चांदीमध्ये आहे. ठीक आहे. इथे फ्री इलेक्ट्रॉन्सची जी काही मुवमेंट असेल, जी फ्री इलेक्ट्रॉन्सची हालचाल असेल ती खूप सोप्या पद्धतीने होते आणि चांगल्या पद्धतीने होते. त्याच्यामुळे ते जी काही विद्युत वहन क्षमता आहे त्यांची सर्वात जास्त असते. आणि आपल्या ऑप्शन मध्ये करेक्ट आन्सर काय आहे? चांदी. ठीक आहे, एजी असे आपण म्हणत असतो. ठीक आहे. सो आपलं करेक्ट आन्सर आहे चांदी. सो आजचे प्रश्न आपले झालेले आहेत, आपण रिवाइज पण केलेले आहेत आणि हे प्रश्न आपण आजचे एवढे डिटेल डिकोड केले नाही, कारण की भरपूर असे फॅक्च्युअल होते आणि आपल्याला असे डायरेक्टली आन्सर घेण्यासारखेच होते. जे काही ऑप्शन्स डिकोड करण्यासारखे होते ते आपण केले. ठीक आहे. सो आजच्या सेशनमध्ये एवढं आपण पाहिलेलं आहे. आजचं सेशन कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. सेशन आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सर्व लेक्चर्सचे जे नोटिफिकेशन आहेत ते ऑन करून ठेवा. ठीक आहे. आणि प्रत्येक सेशन जे काही आपल्या चॅनलवरती होतं ते प्रत्येक सेशन अटेंड करा, रिवाइज करा आणि अभ्यास करत राहा, कन्सिस्टन्सी ठेवा. ठीक आहे. मी एकच सांगते, फक्त रिव्हिजन आणि कन्सिस्टन्सी या दोनच गोष्टी तुम्ही करत राहा. ठीक आहे. रिझल्ट आपोआप मिळेल. बाकी आजच्यासाठी एवढंच, अभ्यास करत राहा. थँक्यू सो मच. भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. ठीक आहे. ह्या नोट्स मी तुम्हाला सेंड करेल. ठीक आहे. जर नसतील तर सेंड करेल. बाकी आजचा तुमचा फीडबॅक खूप महत्त्वाचा आहे. फीडबॅक देत चला. सेशन आवडलं असेल तर लाईक करत चला. ठीक आहे. आजच्यासाठी आपण इथेच थांबूयात. थँक्यू सो मच.